गुड मॉर्निंग. पहा, आता आजपर्यंत आपण सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अभ्यास केला आणि मागच्या प्रकरणापासून आपण स्थूल अर्थशास्त्र जे आहे या स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. स्थूल अर्थशास्त्र त्यामध्ये आपण निर्देशांक हे जे प्रकरण आहे हे निर्देशांक प्रकरण सविस्तरपणे बघितलेलं आहे. निर्देशांकाच्या वेळी आपण काही ज्या संकल्पना आहेत या संकल्पना जेव्हा बघितल्या तर त्यावेळी आपण आयात निर्यात धोरण जे आहे हे आयात निर्यात धोरण, राष्ट्रीय औद्योगिक धोरण किंवा राष्ट्रीय औद्योगिक उत्पादन, राष्ट्रीय कृषी उत्पादन यासारख्या गोष्टींचा आपण वारंवार विचार केला. मग आता आपल्याला आज त्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या दिशेने जात आणखी एका नव्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे आणि ते आहे राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला नॅशनल इन्कम असे म्हणतात. राष्ट्रीय उत्पन्न जो आहे तर हा राष्ट्रीय उत्पन्न हा देखील स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्वाचा अभ्यास विषय आहे. तुम्हाला आधीच मी सांगितलं की आपण ज्यावेळी आता स्थूल अर्थशास्त्राचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो आहे तर स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण निर्देशांक पाहिले, परंतु राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न हा एक अत्यंत महत्वाचा असा अभ्यास विषय आहे आणि म्हणूनच आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास सखोलपणे सविस्तरपणे करणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक वेळेस पाहतो की राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना वारंवार आपल्या कानावर येते. काही शब्द जे आहेत ते शब्द आपल्या कानावर येतात. उदाहरणार्थ GDP, NDP वगैरे असे जे शब्द आहेत, तुम्ही जर बातम्या वगैरे ऐकत असाल तर त्यामध्ये बरेचदा हे शब्द येतात. आर्थिक ज्यावेळी नीतीचा अवलंब केला जातो, अर्थव्यवस्थेचा ज्यावेळी अर्थव्यवस्थेसंबंधी ज्यावेळी बातम्या असतात तर या अर्थव्यवस्थेसंबंधीच्या असणाऱ्या बातम्या तर त्याच्यामध्ये किंवा अर्थशास्त्राच्या दृष्टीने ज्या बातम्या सांगितल्या जातात तर त्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न, ज्याला नॅशनल इन्कम असं म्हणतात, तर याचा विचार जो आहे हा विचार बरेचदा वारंवार आपल्याला आढळताना दिसतो. मग आता आपण पाहूया की राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम जे आहे तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा नॅशनल इन्कम म्हणजे काय. राष्ट्रीय उत्पन्न ज्याला आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो, तर हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय. या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच प्रत्येक राष्ट्राचं असलेलं उत्पन्न. थोडक्यामध्ये पाहत असताना असं लक्षात येते आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे प्रत्येक राष्ट्राचं असलेलं उत्पन्न, त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. मग आपण ज्यावेळी वैयक्तिक उत्पन्नाचा विचार करतो, आपण म्हणतो, आपण ज्यावेळी बायोडाटा वगैरे पाहतो किंवा एखाद्याला विचारतो की बाबा तुझं उत्पन्न किती आहे, हल्लीच्या काळात ॲनम हा प्रकार आलेला आहे. ॲनम म्हणजे वार्षिक उत्पन्न, ॲनम इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न. मग हे जे वार्षिक उत्पन्न जे आहे तर हे वार्षिक उत्पन्न हे व्यक्तीच्या संदर्भात ज्यावेळी आपण पाहतो, आपण म्हणतो किंवा 10 लाख रुपये हे माझं वार्षिक उत्पन्न आहे, 15 लाख रुपये हे माझं वार्षिक उत्पन्न आहे.
मग 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे असं आपण म्हणतो, म्हणजे त्या वर्षभराच्या काळाचा त्यामध्ये विचार केलेला आहे आणि सर्व स्त्रोतांकडून मिळणारं जे उत्पन्नाचे जे विविध स्त्रोत असतील त्या स्त्रोतांकडून मिळणारं उत्पन्न त्याचा ज्यावेळी आपण बेरीज करतो त्यावेळी व्यक्तीचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न आपल्याला प्राप्त होते आणि आपण त्या संदर्भात सांगतो, त्यावेळी आपण सांगतो. मग हे जे राष्ट्रीय उत्पन्न आहे, तर हे राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्वाचा अभ्यास विषय तो आहेच, हे आपण बघितलं. परंतु ज्यावेळी आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करतो आहे तर त्यावेळी आधी समजून घेण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी, म्हणून मी आता तुम्हाला वैयक्तिक उत्पन्नाचं उदाहरण दिलं की एखाद्या व्यक्तीचं, मग ती जी व्यक्ती असेल तिच्याकडे शेती असेल, त्या शेतीमधून त्या व्यक्तीला मिळालेलं उत्पन्न, ती व्यक्ती काही गाई ढोरं पाळत असेल, मग त्या जे गाई किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ढोरं आहेत त्यापासून मिळणारं उत्पन्न जे असेल, तर दूध दुभत्याचा व्यवसाय वगैरे असेल, हे असेल त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न, एखाद्या थोडंफार ती व्यक्ती जर नोकरी करत असेल काही तास, त्यापासून मिळणारं उत्पन्न किंवा तो मिळणारा पगार, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत, तर या सर्व गोष्टींपासून प्रत्येकापासून जेही काही उत्पन्न मिळालेलं आहे त्या उत्पन्नाची बेरीज केली आणि त्या उत्पन्नाची बेरीज केल्यानंतर आपण सांगितलं की त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न इतकं आहे. मग हे ज्यावेळी आपण सांगतो आहे वार्षिक उत्पन्न एखाद्या व्यक्तीचं ज्यावेळी सांगतो आहे, त्यावेळी देशामध्ये असणाऱ्या अशा प्रकारच्या ज्या विविध व्यक्ती आहेत, ज्या अनेक व्यक्ती आहेत, देशामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, जे थोडक्यामध्ये देशातील जे नागरिक आहेत, आता आपण दुसऱ्या यांनी बोलतोय की देशामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांचं मिळणारं अशा प्रकारचं जे उत्पन्न आहे, त्या नागरिकांना मिळणारं अशा प्रकारचं जे उत्पन्न आहे, त्या सर्वांची ज्यावेळी आपण बेरीज करू त्यावेळी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होईल. म्हणजे आता ते व्यक्तीचं उत्पन्न न राहता काय झालं, ते राष्ट्रीय उत्पन्न झालं. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्या राष्ट्रामध्ये असलेल्या ज्या विविध व्यक्ती आहेत, ज्या विविध संस्था आहेत, त्यांना वर्षभरात मिळणारं जे उत्पन्न आहे त्याची ज्यावेळी आपण बेरीज केली त्यावेळी आपल्याला थोडक्यात समजण्यासाठी म्हणून ही संकल्पना अशा पद्धतीने लक्षात ठेवता येईल तुम्हाला. ऍक्च्युअली आता ज्यावेळी आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करणार आहे त्यावेळी राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करत असताना राष्ट्रीय उत्पन्न आणि ह्या मी जे तुम्हाला वैयक्तिक उत्पन्न सांगितलं, तर ह्या संकल्पनाच मुळात वेगळ्या आहे. परंतु असं असताना देखील राष्ट्रीय उत्पन्न आणि जे मी म्हटलं की या संकल्पना भिन्न आहेत, वेगळ्या आहेत, असं असताना देखील ज्यावेळी मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल बोलत आहे त्यावेळी सुरुवात करताना तुम्हाला समजण्यासाठी म्हणून वैयक्तिक उत्पन्नाचं हे सांगितलेलं आहे. मग आता वैयक्तिक उत्पन्न म्हणजे तुम्हाला समजलं. मग आता राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केवळ राष्ट्रातील नागरिकांचंच उत्पन्न मोजल्या जाते का, किंवा आणखी कोणाकोणाचं काय काय त्याच्यामध्ये ऍड करायचं असते, हा एक विषय आहे. याचा आता आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहे. मग आता पहा की राष्ट्रीय उत्पन्न हे कसं आवश्यक आहे. राष्ट्रीय उत्पन्नावरून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न हे त्या राष्ट्रासाठी, त्या देशासाठी अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. आणि म्हणूनच दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असते. कारण त्या राष्ट्रीय उत्पन्नावरून त्या देशाची पत जी आहे ही देशाची पत आपल्या लक्षात येते. त्या राष्ट्रीय उत्पन्नावरून आपल्याला संबंधित देश हा विकसित आहे, अविकसित आहे की विकसनशील आहे ही गोष्ट देखील आपल्याला कळते. त्या देशामध्ये कशा कशा प्रकारच्या आर्थिक वृद्धी झालेली आहे का, आर्थिक विकास झालेला आहे का, या सर्व गोष्टी कशाच्या संबंधित आहे, या सर्व गोष्टी राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे. या ज्या आपण आता गोष्टी पाहून राहिलेल्या आहे तर ह्या सर्व गोष्टी या राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित आहे.
आणि म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न हे प्रत्येक देशासाठी, प्रत्येक राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे, अत्यंत महत्त्वाचा तो भाग आहे असं सांगितलं जातं. मग व्यक्तीचा विचार करत असताना मी तुम्हाला सांगितलं की व्यक्तीला नुसता पगार मिळतो असं नाही, एखादी व्यक्ती शेतीमध्ये देखील काम करते. मग शेतीमधून काम करत असताना ते शेतीपासून मिळालेलं त्याला उत्पन्न, ते त्याचंच उत्पन्न असते. त्या व्यक्तीकडे जर काही गुरंढोरं असतील, काही दूध दुभत्याचा व्यवसाय असेल, त्यामधून जे त्याला उत्पन्न प्राप्त होत असेल तर ते उत्पन्न देखील त्याचंच उत्पन्न असते. त्याच पद्धतीने ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कुठे नोकरी करत असेल, त्या नोकरीचा त्याला जो पगार मिळत असेल तर हा मिळणारा जो पगार आहे तर हे देखील त्याचंच उत्पन्न आहे. आणि इतरही काही जर त्याला दुसरीकडून उत्पन्न मिळालेलं असलं, काही कोणाकडून आलेलं असलं तर या अशा प्रकारचं जे उत्पन्न आहे, अशा प्रकारचं जे उत्पन्न आहे या सर्वांची बेरीज केली जाते आणि मग त्या व्यक्तीचं उत्पन्न जे आहे हे उत्पन्न ठरविलं जाते, सांगितलं जाते. त्याच पद्धतीने ज्यावेळी आपण देशाचा विचार करतो आहे, राष्ट्राचा विचार करतो आहे, राष्ट्रीय उत्पन्नाचा ज्यावेळी आपण विचार करतो आहे त्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि उद्योग अत्यंत महत्त्वाचे हे आहेत. आता तुम्ही मागच्या वर्षी देखील शिकलेले आहे की 3 क्षेत्रांनी अर्थव्यवस्थेमध्ये 3 प्रकारचे क्षेत्र आहे. पहिलं आहे प्राथमिक क्षेत्र, दुसरं आहे दुय्यम क्षेत्र आणि तिसरं आहे तृतीय क्षेत्र किंवा त्याला सेवा क्षेत्र असं आपण म्हणतो. प्राथमिक क्षेत्र जे आहे त्या प्राथमिक क्षेत्रामध्ये शेतीचा समावेश होतो, कृषी विषयक ज्या सर्व गोष्टी आहे तर कृषी विषयक उत्पादन, शेती विषयक उत्पादन आहे. म्हणूनच कृषीचा समावेश जो आहे हा कृषीचा समावेश त्या प्राथमिक क्षेत्रामध्ये होत असतो. आणि ज्यावेळी अविकसित देश असतो त्यावेळी कृषी क्षेत्राचा फार मोठा त्याच्यामध्ये वाटा असतो, हे आपल्याला माहिती आहे. मग त्याच्यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे ज्याला दुय्यम क्षेत्र आपण म्हटलेलं आहे तर ते द्वितीय क्षेत्र, दुय्यम क्षेत्र म्हणण्यापेक्षा द्वितीय क्षेत्र जे आहे तर हे द्वितीय क्षेत्र उद्योग आहे. आणि या उद्योगाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाटा हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असतो. मग हे जे द्वितीय क्षेत्र आहे ज्याला आपण उद्योग क्षेत्र म्हणतो तर निरनिराळे उद्योग त्या देशामध्ये किती आहेत. मग त्या देशामध्ये जे निरनिराळे उद्योग आहेत तर त्या उद्योगांमध्ये किती प्रमाणामध्ये उत्पादन होऊन राहिलेलं आहे या सर्व गोष्टींचा विचार त्यामध्ये होतो. आणि मग उत्पादन क्षेत्रामधून, उद्योग क्षेत्रामधून किती प्रमाणामध्ये उत्पन्न प्राप्त होते आहे या सर्व गोष्टींचा विचार उद्योग क्षेत्राशी संबंधित ज्या आवक ज्याला म्हणतो, उत्पन्न ज्याला म्हणतो त्यामधून होत असतो. आणि म्हणून मग आपण म्हटलं आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेची जी 3 क्षेत्रे सांगितली जातात तर कृषीचा विचार आपण केला, उद्योग क्षेत्रामधून जे उत्पन्न प्राप्त होते त्याचा विचार आपण करतो आणि तिसरं जे आहे त्याला तृतीय क्षेत्र अर्थात सेवा क्षेत्र जे आहे. हल्लीच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सेवा क्षेत्र हे अतिशय विकसित झालेलं आहे. आणि जे अत्यंत विकसित असे देश आहेत या अत्यंत विकसित अशा देशांमध्ये मॅक्झिमम जे उत्पन्न आहे तर हे बहुतांश उत्पन्न जे आहे ते हे बहुतांश उत्पन्न सेवा क्षेत्र यामधून प्राप्त होते आणि उद्योग क्षेत्र यामधून प्राप्त होत असते. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की देश जर अविकसित असेल, राष्ट्राची अर्थव्यवस्था जर अविकसित असेल तर त्यामध्ये कृषी क्षेत्राचा जास्त वाटा असतो. पण जसजसा देश विकसनशील मार्गाकडे जातो मग कृषी क्षेत्राचा वाटा कमी होऊन उद्योग क्षेत्राचा वाटा वाढू लागतो. आणि उद्योग क्षेत्राचा वाटा वाढला की नंतर अजून ज्यावेळी आपण पुढे जातो, अतिशय विकसित अवस्थेकडे जातो, तर विकसित अवस्थेकडे जात असताना मग तिसरा जो भाग आहे तर हा तिसरा भाग म्हणजे सेवा क्षेत्र जे आहे तर या सेवा क्षेत्रामध्ये, हा जे सेवा क्षेत्र आहे तर या सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न प्राप्त होते. या सेवा क्षेत्रामधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न प्राप्त होते. आणि हे जे प्राप्त झालेलं जे उत्पन्न आहे तर त्यावरून देखील अर्थव्यवस्था विकसित आहे अथवा अविकसित आहे या सर्व गोष्टी ठरविता येतात, या सर्व गोष्टींची चर्चा होते. आणि म्हणून देशाच्या
अर्थव्यवस्थेत अर्थात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, देशाच्या उत्पन्नामध्ये ती कृषी क्षेत्रापासून प्राप्त झालेलं उत्पन्न, औद्योगिक क्षेत्रापासून प्राप्त झालेलं उत्पन्न आणि सेवा क्षेत्रापासून प्राप्त झालेलं उत्पन्न यांचा समावेश केला जातो, यांची बेरीज केल्या जाते. मग आता ह्याच दृष्टीने तुम्हाला समजण्यासाठी म्हणून या गोष्टी मी वेगवेगळ्या करून सांगितल्या. परंतु देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, आता आपण हळूहळू येतोय की काय काय आहे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये. शेती आहे, उद्योग आहे, सेवा क्षेत्रामध्ये व्यापार आहे, बाजारपेठा आहे, बँका आहे, वित्तीय संस्था आहे, विविध प्रकारचे विभाग आहेत, त्यांची कार्यालये आहेत, या सर्वांचा समावेश होतो. या सर्व गोष्टींचा समावेश हा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो. म्हणजे केवळ कृषीचाच होत नाही, किंवा केवळ उद्योगाचाच होत नाही, किंवा केवळ सेवा क्षेत्राचाच होत नाही, तर याच्या बरोबर देखील म्हणजे कृषी आहे, उद्योग आहे, सेवा क्षेत्र आहे, याच्याबरोबर देखील सरकारला राज्यकारभार करावा लागतो. मग ॲडमिनिस्ट्रेशन करत असताना विविध प्रकारची जी कार्यालये आहेत त्यांचा समावेश होतो. विविध विभाग असतात, त्या विविध विभागांचा त्याच्यामध्ये होतो. विविध प्रकारच्या बँका आहेत, बँकांची निर्मिती झालेली आहे. मग त्या विविध बँका, विविध वित्तीय संस्था, या सर्वांचा समावेश त्यामध्ये होतो. आणि राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर हे राष्ट्रीय उत्पन्न उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक आहे. या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक आहे. कोणकोणत्याचं सांगितलं मी तुम्हाला, तर त्याच्यामध्ये उत्पादन आहे, वितरण आहे, पहिलं उत्पादन, दुसरं वितरण आहे, तिसरं विनिमय आहे आणि चौथं उपभोग आहे. या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक आहे. म्हणजे पहा कशा कशाचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आर्थिक क्रिया कोणकोणत्या हे होतात. तर सगळ्यात पहिला आहे उत्पादन. उत्पादनाचे 4 घटक आहेत ते तुम्हाला माहिती आहे. नंतर आहे वितरण. पहिलं जे आहे ते पहिलं आहे उत्पादन, दुसरं आहे वितरण, तिसरं आहे विनिमय आणि चौथा आहे उपभोग. ह्या ज्या 4 आहेत या 4 आर्थिक क्रिया आहेत. या 4 आर्थिक क्रिया आहेत आणि या 4 आर्थिक क्रियांचे, ह्या ज्या 4 आहेत या 4 आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक, या 4 आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक म्हणजे मग त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न त्याला आपण म्हणत असतो. याचबरोबर देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचे देखील वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. म्हणजे पुन्हा मग आले आहे महत्वाची गोष्ट म्हणजे की देशातील जे लोक आहेत, देशातील जे नागरिक आहेत, तर त्या देशातील लोकांचे आर्थिक कल्याण जे आहे तर आर्थिक कल्याणाचा वस्तुनिष्ठ निर्देशक देखील आहे. मग भारतात ज्यावेळी आता आपण आपल्या याचा विचार करतोय, भारताचा विचार करतोय, तर भारतामध्ये 1949 मध्ये म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये म्हणू शकतो आपण, तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली. तोपर्यंत राष्ट्रीय उत्पन्नाकडे इंग्रजांनी विशेष लक्ष दिलं नव्हतं, कारण त्यांनी त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्या देशामधून आर्थिक निस्सारणच केलेलं होतं आणि आपली जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था त्यांनी सुदृढ होऊच दिली नाही. ही जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था त्यांनी सुदृढ होऊच दिली नाही. मग 1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1949 मध्ये आपण विविध जी आर्थिक स्थिती आहे ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळे उपाय आपण सुरू केले, वेगवेगळे प्रयत्न सुरू केले आणि त्याचाच एक भाग म्हणून 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती जी आहे तर या राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली. म्हणजे 1949 मध्ये
कधी स्थापना झाली ती, तर 1949 मध्ये ती स्थापना झाली. आणि सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. मग तोपर्यंत तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना भारतामध्ये शुद्ध स्वरूपामध्ये नव्हतीच. इंग्रजांनी जी राबवलेली होती या ठिकाणी, तर ती जी आहे ती आर्थिक निस्सारण करून त्यांनी अधिकाधिक जो फायदा आहे हा आपल्या देशाचा व्हावा, इंग्लंडचा व्हावा, हाच विचार त्यांनी केलेला होता. आणि हा विचार त्यांनी केलेला असल्यामुळे आपल्या देशातील अर्थव्यवस्था ही सक्षम कशी होईल, सुदृढ कशी होईल, अर्थव्यवस्थेची जी 3 अंगे मी तुम्हाला सांगितलेली आहे तर त्याकडे देखील त्यांनी दुर्लक्ष केलेलं होतं. त्याच्या विकसिततेसाठी त्यांनी कुठल्याच प्रकारे प्रयत्न देखील केलेले नव्हते. मग 1949 मध्ये स्वतंत्र भारत सरकारने म्हणून राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली. आणि मग त्या समितीला सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्नाचे जे नियमित संकलन आहे, म्हणजे आता राष्ट्रीय उत्पन्नाचं नियमित संकलन आपल्याला करावं लागणार आहे. की राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला जर मोजायचं आहे, राष्ट्रीय उत्पन्न जर आपल्याला जाहीर करायचं आहे, तर मग कशा कशा मिळून राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे, या सर्व गोष्टींचा विचार त्यांनी केला. आणि मग त्यांनी म्हटलं की राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. सद्यस्थितीत आजच्या काळामध्ये जर आपण विचार केला तर केंद्रीय सांख्यिकीय संघटना याला सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑर्गनायझेशन असं याला म्हटलं जाते. केंद्रीय सांख्यिकीय संघटना, थोडक्यामध्ये आपण त्याला CSO असं म्हणतो. आणि ही जी केंद्रीय सांख्यिकीय जी संघटना आहे तर ही दरवर्षी, हिला एकच काम आहे की दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, देशातील राष्ट्रीय उत्पन्न आहे, तर हे देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती जी आहे तर त्याचं संकलन करायचं, त्याचं एकत्रीकरण करायचं. आणि त्याचं संकलन करून, त्याचं एकत्रीकरण करून ते प्रकाशित करायचं. केवळ संकलनच करायचं नाही, ती जी इतर संबंधित माहिती आहे, राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याच्याशी संबंधित असणारी जी माहिती आहे, तर त्याच्याशी संबंधित अशा या सांख्यिकीय माहितीचं एकत्रीकरण करायचं, संकलन करायचं आणि संकलन करून ते प्रकाशित देखील करायचं. आणि मग अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर या राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला जाहीर करता येते. अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न जे आहे हे राष्ट्रीय उत्पन्न आपण सांगतो असं म्हटलं जातं. आता ही जी राष्ट्रीय उत्पन्नाची जी प्रस्तावना जी आहे, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याच्यापर्यंत आज आपण पोहोचलेलो आहे. राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल निरनिराळे जे अर्थशास्त्रज्ञ आहे, या निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी व्याख्या मांडलेल्या आहेत. आपल्याला त्याच्यातल्या प्रमुख 3-4 व्याख्यांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करावायचा आहे. आणि हा अभ्यास आपण पुढच्या पिरियडला करू, कारण आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य जी आहे तर ती देखील पाहायची आहेत.